तर राम राम मंडळी, सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो. गेल्या वर्षी आपण जे कंद लावलं होतं ही सनाट फुटल्यात आहे बघा. हे वेल वराह कंद मस्तपैकी फुटले ते दोन दोन आहेत. चांगलं चाललं ते वर. प्रत्येक झाडाच्या बुडात लावलं होतं आपण, इकडे पण लावलेलं आहे. तर चला, आणि हे चालू झाले सकाळ सकाळ गवत काढायचं. अजून आमच्या आंघोळे नाही, काय नाही काय नाही. आज जरा अंग दुखायला लागले, कटाळा आलाय. कटाळा आला तरी हे काम चालूच आहे. सकाळ सकाळ जरा गवतात बसाय बरं वाटतं का तुला? गवतात बसाय बरं वाटतं, म्हटलं काम पण होतं. ड्रायव्हरावर पण बसल्या जाते. हां, चपल्या काढून बसायचं. चपल्या काढूनच बसलेले, एवढं काढलंय गवत बरंच काढलं त्याने बघा. तिकडं इकडं दिवस वर आलाय जरा थोडा. मी कितीला आली माहिती का तुम्हाला? कितीला? 5:50ला इथं होती. 5:50 वा? बर, 5:50 गटुडी निघली का? काय कसं बोलता हो? आगे म्हणजे ही गवार आपली बघा गेली डोक्याला माझ्या. कलांडली पण बिचारीनं फळ काय कमी दिलं नाही हा. कच्चून 2 महिने झाले की आपल्याला गवार चालय. अजून लाव की आपल्याला. आता लावायचं की. पुढे एक गवारीचं झाड आहे तिच्या. कसलं ही आहे ढेच्या. तिकडे बघा हां कसं गच्च भरलंय. हां, मग लय शेंगा, भरपूर शेंगा. आपली दिशी आहे का? नाही, मग देशीच आहे, तसला हा ब्रेड नाही. पण ह्याच्यापेक्षा अजून बारकी एक असते एवढी. ती पण दिशी आहे. 4-5 वेळा लावलं तर दिशी होऊन जातं. ही आहे ढेच्या. ताग जी काम करतं का तीच ही सुद्धा काम करतं. ह्याचं कसं आहे की भारी रानाला ही लय चांगलं, कमी पाण्यात येणार आहे. मुळांवर नत्राच्या गाठी भरपूर प्रमाणात हवेतलं नायट्रोजन खेचून घेतं. ताग ढेच्या. आता मित्रांनो, युरिया मिळाला नाही, तुम्हाला माहीत आहे का? आपले जे खतं येते ती खतं सगळे तिकडून येते ती, आणि ती खतं यायचं बंद झालेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला ताग ढेच्या आलटून पालटून पिकं, हरभरा, मूग, मटकी, तुरी, डाळ वर्गातली जी पिकं आहे ती घ्यावी लागणार आहे. आणि ती पिकं घेऊन नंतर आपल्याला बाकीची पिकं घ्यायची. म्हणजे नत्राच्या गाठी जमिनीत नत्र तयार होते आणि पुढच्या पिकाला ते नत्र भेटतं. अजून एवढं नाही चालू झालंय. आलं ते उपटलं ना त्या गाठी तशाच जमिनीत राहते त्या. एखादी दिसते. हां, ही जी पक्षी आहे ही पक्षी पाली खातो, चिमण्यांची अंडी खातो. 2 पक्षी आहेत बघा. आणि हे आपला नामा हिता असल्यामुळं त्या पक्ष्यांचा कालवा उडलाय. ती पक्षी नामाला टोचा मारायला येतोय. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळ गावात चाललो आहे, कारण की दातोळा आणायचं आपल्याला. काल मका भिजवताना आपल्याला त्रास झालेले, पायाने माती ढकलावं लागली, जे की दातोळ पाहिजे होता आपल्या हातात. तर पाय दुखायला लागले. ते तिकडच्या शेतात होता दातोळ, तात्याने आणून ठेवलाय घरी, तेवढं घेऊन येऊ. मग उकडायला लागलं काय? पाणी पाणी पडत नसेल त्याच्यात. बरं, दातोळ आणलाय ना? घेतो आज भिजवून, सगळं होतंय आज. आज राहिले, आज भिजवतो तात्या. बर, तर मंडळी दातोळ आणला. ही आपला दातोळी माती वाढायला लागतो. किराणा आपलं भिजवायचं चालू आहे. 2-1 तासात राहिले. दातोळ ठेवू, जाऊ घरी. आईने दही दिले, जरा ताक दिले, ते खाऊ.
दही ताकानं काय फायदा आहे ते बी तुम्हाला सांगतो मी. तनुजा, हा बघ ही पिशवी आईने दिली. ह्याच्यात आईने ताक दिले, दही दिले, दूध बी दिले. दुधाचं दही लाव. तर मंडळी तुम्हाला मी आता दह्याचं ताकाचा फायदा सांगतो. पुढं बसू द्या मला खुर्चीवर. हा, तर मंडळी तुम्हाला मी सांगतो, सुरुवात करतो की जी माणसं शाकाहारी आहेत ना, त्या शाकाहारी माणसांसाठी दही चांगलं, ताक चांगलं. का चांगलं? कारण की दह्यामध्ये, ताकामध्ये B12 असतं, B12 हे जीवनसत्व आपल्याला ही एक प्रकारचं आंबवलेलं जेवढं पदार्थ असतात का, जसं दही, ताक, तुमची शिळी भाकर, रात्रीची चपाती, अशा म्हणजे ज्याच्यात बॅक्टेरिया तयार होतो का, तर ती बॅक्टेरिया जी आहे ना, ते आपल्यासाठी चांगला असतो. त्याच्यापासूनच आपल्याला B12 मिळत असतं. दुसरी गोष्ट, दही हे बल वाढवतं तुमचं, शुक्रधातू पण चांगला मजबूत करतं. दुसरी गोष्ट, ह्याचा दुष्परिणाम म्हणलं तर दही हे उष्ण आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी दही खाऊ नये. ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी दही अजिबात खाऊ नये. आणि तुम्ही म्हणसाल दही थंड असतं, दही कसं तुम्ही उलटं सुलटं बोलता, उन्हाळ्यात दही खातेत लोक. नाही, दही ही उष्णच असतं. आता ताकाची बाजू, ताकात पण तेच भेटतं आपल्याला. ताक हे चांगलं असतं. जेवण झाल्यावर ताक प्यावं. ताक बनवायची विधी पण तुम्हाला माहीत पाहिजे. जे ताक ज्याच्यावरचं लोणी काढून घेतलेलं असतं, आपण जे रवीनं कुसळतो किंवा लोणी काढून घेतो, त्याच्यानंतर जे राहतं ते ताक असतं. काय लोक काय करते, दह्यालाच पाणी टाकून एकदा मिक्सरमधनं काढतात, झालं. ती ताक नाही, त्याच्यामध्ये ती उष्णच राहणार. लक्षात असू द्या माझं म्हणणं काय. आता शाकाहारी लोकांना B12ची कमतरता भासते, तर त्याच्यासाठी काय काय चांगलं आहे ते तुम्हाला मी सांगतो मंडळी. आणि मांसाहारी लोकांना तर ती मांसाहारामधनं मिळतं. सगळ्यात जास्त B12 असतं खेकड्यामधनं सुद्धा मिळतं. जे खाते त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण जे खात नाही ते त्यांनी काय करायचं. तर तुम्हाला मी सांगतो, जुनी माणसं काय करायची, पहिलं आंब्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी थोडंसं B12 असतं. जुनी माणसं काय करायची, पहिले कुया जमा करून ठेवायची. कुया असते त्या का आंब्याच्या, आणि त्या कुया चुलीत टाकायची, भाजायची, आणि ती फोडून त्याच्या आतमधला जी गर आहे का, ती थोडा खायची. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना B12 मिळायचं. आता ते दिवस गेले. आता कुई म्हणलं की हे काहीतरी एकदम असं वाटतं. पण जुन्या जी पद्धत आहे का, ती पद्धत लय योग्य होती. त्या माणसांना कशाचीच कमतरता नसायची, कुठल्याच जीवनसत्वाची कमतरता नसायची. त्यांना फक्त कमतरता असायची ती म्हणजे फक्त पैशाची. आता पैसा भरपूर झालाय आणि जीवनसत्व कमी पडायला लागले. या अशा अडचणी आहेत काय. पण आपण थोडं जर अभ्यास करत गेलं तर ही कुया भाजून खाणं. आता ह्या कुयाच्या आतल्या गराचा तुम्हाला मी फायदा सांगतो. ह्याच्यामध्ये B12 असतं. आता त्याचं मोजमाप तर मी केलं नाही, किती मिलीग्रॅम मध्ये असतं ते मी नाही सांगू शकणार. दुसरी गोष्ट, ह्याचा फायदा म्हणजे ज्यांना जुलाब लागतात का, तर त्या माणसांसाठी सुद्धा कुईचा गर आतला ती सुद्धा चांगला असतो. त्याने जुलाब थांबवते, त्याची ताकद त्याच्यामध्ये असते. मग ही कुणासाठी चांगलं नाही, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही, त्याच्यासाठी ही जरा थोडंसं धोकादायकच आहे. तर त्यांनी थोड्याशा प्रमाणात घ्यायचं. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी आहारामध्ये दिवसातनं एकदा तरी पालेभाजी असावी. पालक आहे, काटमाट आहे, तांदूळसा आहे, शेपू आहे, चिगळ आहे, ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या फायबर ज्यामध्ये जास्त प्रमाणात असतं. पोटामध्ये फायबर गेलं तरच ते बाहेर येतं. असा आहे, ह्याचा अभ्यास असा आहे मित्रांनो. तर जी जुनी पद्धत आहे का, त्याच्यावर थोडासा विचार करायचा असतो. जुनी माणसं ताक लय प्यायची, दह्यापेक्षा ताकाला लय महत्व द्यायची, आणि दह्यापेक्षा खरंच ताक लय चांगलं आहे. दही थोडंसं तुमच्यामध्ये ना रोग उत्पन्न करेल, पण ताक तुमच्यामध्ये कुठलाच रोग उत्पन्न करणार नाही. ठिगळ दिसायला लागले त्या आबाळाला. आणि आपली काल मका पेरलेली ती भिजवायला चालू आहे. पाणी घेऊन चालली मी आता. असं दम भरतोय ना, इतकं ऊन आहे ना, नको वाटतंय आता उन्हाचं काम करायला.
शेती म्हणल्यावर काम तर करावंच लागणार आहे उन्हात बरं का. कुठलीच गोष्ट कामाशिवाय होत नाही. पण असले उन्हाचं पाय सुद्धा बाहेर टाकाय नको वाटायला लागलाय. माझी वाट बंद केली तिकडे यायची. झाली काय? हां हा झालं 3-4 सार राहिलं आता मित्रांनो. आपली मका भिजवून होती आज, काहीच राहत नाही. आता किती एवढं 3 सर पलीकडे एक आहे की अजून. पलीकडे एक सारा आहे, कडला आडवं राहिले अजून थोडंसं. इकडलं भिजतंय ही. झालं. बरं की पाणी पाणी हां बरं झालं आणलं, ताण लागली. हो का. पहिले शेतकरी असं पाणी पिणे आणत नव्हतं घरनं, डायरेक्ट आता पाणी राहील नाही ती प्यायला वो. प्यायला. काय करते जिथं मोटर चालू आहे तिथं पाणी प्यायला येत होतं. आता कुठंच मोटरवर पाणी पिता येत नाही. माळाकडची ज्यांची रान आहे का ती अजून पिती काय काय लोक पाणी. आणि आजूबाजूला शेती कमी आहे, रासायनिक खताची शेती तर नाही, अशा ठिकाणी पाणी चांगले राहील. आता कॅनलचं पाणी फिरलंय सगळीकडे, कुठंच पाणी नाही चांगलं राहिलं आता. खरं आहे. तर मंडळी आपलं मका भिजवून झाली. त्याच्यानंतर मी जेवण केलं, गायना पाणी पाजलं. आणि आता मोटर चालू आहे का नाही काय माहिती. तर मोटर चालू आहे का बघू. आणि पाणी घेतलं आता तागावर मी, कारण की ताग जरा सुकायला लागला होता. मका भिजवून झाली. बहुतेक मोटर बंद पडली का काय, पाणी बंद पडली मोटर. जाऊ दे चला, लाईट गेली असणार आहे. बरोबर आहे. गायींना सकाळ सकाळ गवत टाकलं. चिंगीच्या आवडीचं आहे, सगळंच आहे ह्याच्यामध्ये. ढेचे आहे, परत तसलं काटे गवत आहे, सगळं आवडतं हिला खायला. ह्याची फळं लागली ते पिकायला. ठीक आहे बघू. हो हे, आणि ह्यातनं इतका गोड गोड रस येतोय ना, माझा पोटा लागतो. एकदम गोड. आणि हे पोटासाठी बी चांगलं आहे. मस्त. नामा आला तर ती पक्षी सकाळचा अजून लागला कालवा करायला. इथंच बसलाय आपल्या झाडावर. ती म्हणताय मांजरासने बाहेरच निघू नको. ते असं अर्ध खाल्ल्यावर काय हो का, इकडं किती पिकले जो. दिसना ते. दर हो, हो. दर दर मला काही खाणार आहे का. चला. नामा भेटतोय का आपला. एवढी मोठी विहीर आहे खाली. नामा म्हणे दोघं भेट नाही. हे बघा खेळ चालू आहे यांचा म्हणजे.